जय शिवराय बांधवांनो, सध्या शेती क्षेत्राच्या जर कुठं गप्पा चालल्या ना, तर प्रत्येकाला वाटायला आपली शेती आता स्मार्ट झालेली. कारण झालंय काय माहितीये का, प्रत्येकाजवळ मोबाईल अँड्रॉइड, आणि त्या मोबाईलमध्ये महाविस्तार ॲप, पीक विम्याचं ॲप, ई पीक पाहणीचा ॲप, महाडीबीटीच्या योजनाचा ॲप, म्हणजे सगळं हे यांत्रिक झालंय. सगळ्या गोष्टी मोबाईलच्या इंटरनेटच्या भरोश्यावर चालल्यात आणि त्याच्यामुळे एक भास निर्माण व्हायलाय, खरंच शेती काही स्मार्ट झाली का काय. बरं, खरं वास्तव काय आहे? मग या ज्या ॲपच्या निर्मित्या झाल्या, प्रत्येक शेतकऱ्याला या गोष्टी लादल्या गेल्या, मग या माध्यमातून खरंच शेती स्मार्ट होणार आहे का? नेमकं काय बदल व्हायला पाहिजे यामध्ये? आणि सरकार ज्या योजना राबवतंय त्या खरंच त्या धुऱ्यावरच्या शेतकऱ्यापर्यंत येतात का? आणि हे ई पीक पाहणी करा, याचं महाविस्तार ॲप वापरा, त्याच्यातून काय कळायले? शेतीमालाच्या बाजाराचे भाव, इतक्या भाव तिथं, पाऊस यावेळेस पडणार, पाऊस त्यावेळेस पडणार. ई पीक पाहणी करा, महाविस्तार ॲप वापरा, या असं करा, पीक विमा ऑनलाईन भरा, पीक विम्याचं स्टेटस पहा, अनुदान आलं का नाही ते पहा. आता मला सांगा, खरंच शेतकरी एवढा समृद्ध झालेला आहे का? एवढा शेतकरी स्मार्ट झालेला आहे का? आता हे वरून गप्पा हाणायला, भाषण ठोकायला, शेतकऱ्याला सांगायला बरं वाटतं, पण खरं वास्तव त्या शेतकऱ्याच्या धुऱ्यावर गेल्यावरच कळतं की तिथं त्याची काय परिस्थिती आहे, त्याला काय काय कुटाने करावं लागते, त्याच्या कुठं कुठं घाम निघतू. निस्त्यावरून इकडं सांगायला हे ॲप वापरा, ते ॲप वापरा, स्मार्ट शेती झाली. मग यामध्ये खरंच सुधारणा करण्याची गरज कशाची? का हे सगळी यंत्रणाच सगळी अशी काम करायली? कारण सरकार तिकडून योजना राबवतं, ती खरंच शेतकऱ्याच्या बुडापर्यंत, त्या शेतापर्यंत पोहोचते का, याचा कधी विचार केला जात नाही. आणि नुसतं स्मार्ट शेती कुठून होईल? स्मार्ट शेती त्या शेतकऱ्याला पीक विमा ऑनलाईन भरायला लावला, त्या वेळेत त्याला मिळतो का? तिकडून सांगितलं जातंय पीक विमा ह्या तारखेला मिळणार, त्या तारखेला मिळणार, त्याचं कॅलेंडर छापल्या जातं, त्याची टायमिंग ठरवल्या जाती, पीक कापणीचे अहवाल होते, हे ट्रिगर हटवले, ते ट्रिगर जोडले, ह्या भानगडी चलत राहते. पण खरंच त्या शेतकऱ्याचं ज्यावेळेस पीक विम्याच्या माध्यमातून जे काही नुकसान होतंय त्याला वेळच्या वेळी भेटतं का? आता ही मागची जी अतिवृष्टी झाली होती, खरंच त्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं नुकसान जसं सरकारनं जाहीर केलं तसं मिळालं का? मग याच्यात खरी दुरुस्ती करण्याची कोणाची गरज आहे, कशाची गरज आहे, ते सुद्धा पाहायला पाहिजे की नाही? नाहीतर व्हालंय असं, दुखायलंय म्हशीचं, पखालीला इंजेक्शन. म्हणजे शेतकऱ्याच्या जर शेतात नुकसान झालं तर त्या शेतकऱ्यावर जिम्मेदारी ढकलली जाते की त्या शेतकऱ्याने त्या पिकाची काळजी घेतली नसेल, त्या पिकाला फवारलंच नसेल. मात्र जी काही शेतकऱ्यासाठी यंत्रणा लावलेली आहे, कृषी विभाग आहे, हवामान अंदाज आहे, हे वेळच्या वेळी खरंच त्या शेतकऱ्याला त्या गोष्टी सांगितल्या जातात का? आता कृषी विभागाच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याच्या पिकावर पडलेले रोग आहेत, काही किडी पडली, काही मवा पडला, काही भानगडी झाल्या, तर त्या शेतकऱ्याला खरंच मार्गदर्शन केलं जातं का? कधी कृषी सहाय्यक त्याच्या धुऱ्यावर जातो का? हे नाही. नुसती स्मार्ट शेती कुठून होणार? स्मार्ट शेती त्या शेतकऱ्याला ज्या गोष्टी लागतात त्या वेळच्या वेळी जर मिळाल्या तर मग कुठंतरी प्रयत्न होईल. याचा स्मार्ट होईल का नाही सांगता येत नाही. पीक कर्ज घ्यायचा असेल तर त्या शेतकऱ्याची सुरुवात होती जून पासून पीक कर्जाचे कागदपत्र गोळा करायचे, डिसेंबर जानेवारी पर्यंत पीक कर्ज मिळत आहे, आणि पेरणी करायची असते जून मध्ये. कसा होईल समृद्ध शेतकरी? शेतकऱ्याला पीक विमा भरला होते 31 जुलै पर्यंत, त्याच्यानंतर त्याची पीक पाहणी करा, ही पीक पाहणी करा, काय पेरलंय ते पहा, पीक विमा भरा, इतक्या भानगडी करा, आणि पीक विमा खरंच त्याचा सीझन संपल्यावर लगेच मिळतो का? आता जानेवारी मध्ये पीक विमा आता मिळायला पाहिजे, अजूक कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यात आला नाही. शेतकरी वाट पाहलेत, नुकसान झालेले यावर्षी पीक विमा यायलाच पाहिजे, अतिवृष्टीचा अनुदाने अजूक वाट पाहलेत. मात्र त्यावेळेस घोषणा केली तेव्हा कानाला गोड लागती, कुठून स्मार्ट शेती होणार आहे? त्याच्यामुळे हे शेतकऱ्यासोबत चाललेला सगळा खेळ आहे. आणि याच्यासाठी आता शेतकऱ्याला खरं स्मार्ट शेती करायची असेल ना, तर शेतकऱ्याला यासाठी प्रयत्न करावे लागतील. या व्यवस्थेला अगोदर दुरुस्त करावं लागेल, आणि सरकारनं या यंत्रणेला दुरुस्त करावं अगोदर. जी काही शेतकऱ्यासाठी यंत्रणा राबवतात ना, तिचं वेळेच्या वेळी त्या शेतकऱ्याला गोष्टी मिळाल्या पाहिजे. त्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याला अनुदान मिळालं पाहिजे,
त्या शेतकऱ्यांना पीक विमा भरला असेल तर त्या शेतकऱ्याला वेळच्या वेळी पीक विमा मिळाला पाहिजे. त्याचं पीक कर्ज काढायचं असेल तर त्याला पीक कर्ज जून महिन्यामध्येच भेटलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर तिथून पुढे तर त्या शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं तर फक्त उत्पन्नामध्येच वाढ होईल, भावामध्ये नाही. ते बी शेतकऱ्याच्या भावाबद्दल कोणीच बोलायला तयार नाही. सरकार म्हणतं उत्पादनामध्ये वाढ करू. अरे उत्पादनात वाढ करायले पण त्याच्या शेतीमालाला भाव आहे का? त्या भावामध्ये वाढ कधी होणार? आणि या सगळ्या गोष्टी झाल्याशिवाय नुसती ही वाट्यावर बसलेली स्मार्ट शेती आहे का? ही वाट्यावरच राहणार आहे. वास्तव त्या वावरातलं वेगळं असणार आहे. याचा कुठेतरी विचार होणं गरजेचं आहे. आणि आता ही यंत्रणा नाही करणार तर हा विचार आता शेतकऱ्याला करावा लागणार आहे. कारण शेतकरीच फक्त बदल घडून आणू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी मनावर घ्यावं. आता यावर तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.